नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मित्रांनो, 2 दिवसाखाली आपण व्हिडिओ टाकला होता रेग्युलर इंडक्शनचा, त्याचे स्विच कसे बदलायचे. तर मित्रांनो, आज हे आपल्याकडे स्क्रीन टच इंडक्शन आलंय, ते पण इन्फ्रारेड इंडक्शन. म्हणजे त्याला सर्व भांडी चालतात अशा प्रकारचे इंडक्शन दुरुस्तीसाठी आलंय. तर मित्रांनो, त्याचा प्रॉब्लेम पाहूयात आपण काय आहे ते. तर याचा प्रॉब्लेम मित्रांनो, इंडक्शन चालू आहे, पाहू शकता कॉईल गरम झालेली आहे याची. पण याचा प्रॉब्लेम असा आहे, आवाज ऐकू शकता याचा दुरुस्त करू शकतो. तर कसं दुरुस्त करायचं ते आपण पाहूयात. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण याची प्रोसेस मिळेल. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला 1 रुपया देखील खर्च येणार नाही. अशा प्रकारे आपण हे घरच्या घरी दुरुस्त करू शकतो. सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, हे इंडक्शन उकलावं लागेल. खालच्या साईडने याचे स्क्रू असतात. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहू शकता इंडक्शन उकळलेलं आहे. त्यांची स्ट्रिप आपण बाजूला काढून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित बाजूला ठेवायचे. तर मित्रांनो, पाहू शकताय हा पंखा, हा आवाज येतो ह्या पंख्याचा येतोय. आपण हा पंखा जो आहे हा खालच्या बॉडीला घासतोय, त्यामुळे याचा आवाज येतोय. तर आपल्याला काय करायचंय, तर पंखा बाजूला काढून घ्यायचा आहे. 2 साईडला स्क्रू असतात पंख्याचे. तर मित्रांनो, पाहू शकता हा पंखा जो आहे फक्त असा दाबायचा आहे. हा पंखा खाली नसल्यामुळं त्याचा आवाज येत होता. तर आता उकळले तसं आपण याची साफसफाई पण करून घ्यायची आहे ब्रशनं. बहुतेक जास्त जर प्रॉब्लेम मित्रांनो धुळीमुळं पंखा जाम होतोय. तर जर आवाज येत असेल पंख्यातून, तर आपण फक्त हात साफ करून घेतला तरी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मित्रांनो, कस्टमरला प्रॉपर सर्व्हिस देणं गरजेचं असतं, त्यामुळे आपण याची बाकीची पण साफसफाई करून देऊयात कस्टमरला, म्हणजे भविष्यात त्यांना लवकर या गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, आता आपण पंखा व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे. पंखा आहे तसा आपण बसूयात. मित्रांनो, आपण पंखा बसून घेतलेला आहे. पाहू शकता आता पंखा स्मूथ फिरत आहे, कुठेही घासत नाही आणि त्याचा आवाज पण बंद झालेला आपण पाहूयात. आपलं काम कंप्लीट झालंय. टच पॅनलचा आपण सॉकेट फिट करून घेऊयात. इंडक्शन फिटिंग केल्यानंतर आपण पाहूयात की आता आवाज येतोय का. पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण कमीत कमी खर्चात किंवा जे नॉर्मल प्रॉब्लेम असतात इलेक्ट्रिकल वस्तू ते घरच्या घरी दूर करून बऱ्याच प्रमाणात पैशाची बचत करू शकतो. तसेच या कामाचं नॉलेज घेऊन किंवा हे काम शिकून आपण
4 पैसे कमवू पण शकतो. तर ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनी अवश्य माझी संपर्क साधा बोलत असतो. त्या नंबरवर आपण संपर्क करून ज्यांना शिकायची इच्छा आहे ते माझ्याकडे येऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.